आणि काल नागपूरला होते कॉन्व्होकेशनला, त्यामुळे एक्झॅक्टली मी मीडियाच्या माध्यमातूनच बातम्या पाहिलेल्या आहेत. त्यांनी जर असं काही बोलले असतील ज्याचा एवढ्या भावनांवर परिणाम झाला आहे आणि त्यांचं निलंबन झालं आहे, तर नक्कीच हे निलंबन विचारांती झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर कुठलीही वेगळी टिप्पणी करायचं कारण नाही. व्हिडिओ आलाय शिरूरमध्ये एका व्यक्तीला तळ पायावरती दांड्याने मारून अक्षरशः अधू करण्याचा प्रकार समोर आला. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करेन आणि एसपींना सुद्धा बोलेन. आणि अजून एक विषय आज महत्त्वाचा, ज्याच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर नाही, सभागृहात त्यांनी तसं सांगितलेलं आहे. जालन्यामध्ये भोकरदनमध्ये एका मुलाला प्रचंड अमानुषपणे सळ्या गरम करून वगैरे मारलेला आहे. आज त्याचे भाऊ आणि त्याच्या घरची फॅमिली मला भेटायला आली होती आणि शिंदे साहेबांनी सांगितलंय सभागृहात की त्यांच्यावर कडक कारवाई करू, त्या लोकांवर कठोर कायद्यांचं हे लावू, त्यांच्यावर मोका लावू, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. एसपींशी पण मी बोललेली आहे. त्याच्यामध्ये एकावरच गुन्हा दाखल झाला आहे, आणखी लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जे अमानुष पद्धतीने करतायत हे सगळीकडे आणि त्याचे व्हिडिओ करतायत, एवढा म्हणजे एक लोकांना माज आलेला आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्यावर एक कडक कारवाई करण्यात आली. आता मी काल भरपूर छान पूर्ण डिटेल बोलले. आता परत